संस्कार पेरलेले आहेत, तो घर नक्कीच विकासाच्या दिशेने, चांगल्या प्रगतीच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. एक मुलगा असताना शिक्षण घेत असतो. हे जे मी थीम सांगितले गोपाले साहेब, बरोबर मी जे उदाहरण सांगतोय ना, परफेक्ट त्या गोष्टीने लागू होतोय. एक मुलगा शिक्षण घेत असतो, शिक्षण घेत असताना त्याची आई नेहमी त्याची हडार करते. म्हणजे हडार करते म्हणजे माहिती तुम्हाला, सारखी बडबडते की हे करू नको, ते करू नको. त्याला त्या आईचा राग येतो, त्या आईचा राग येतो, तो तिरस्कार करतो त्या आईचा नेहमी तिरस्कार करतो. आईचा तिरस्कार करत असेल, तो घरात जेव्हा बसलेला असतो, तो बाहेर बसलेला असतो, आतल्या रूम मध्ये लाईट चालू असते, टीव्ही चालू असते. आणि आता लाईट बिलचं प्रमाण बघितलं आपण, लाईट बिलचं येत आहे. गोपाले साहेब, आम्ही आता पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये CSR तर्फे जेवढ्या इमारती शासकीय आहेत, आमच्या जिल्हा परिषद शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, स्वालीची सभामंडप असेल, सर्व ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प बसवतो. आणि जर नशिबात असेल नारंगी ग्रामस्थांच्या, तर ते एक 3 कोटीचा प्रकल्प आहे की पूर्ण गावासाठी सौर ऊर्जेचं आमच्यासाठी CSR मधून होत असेल तर नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत की 50% तरी लाईट बिल कमी होईल. कमीत कमी बघा, घरामध्ये जेव्हा तुमचा मुलगा असेल, मी पण कुणाचा जरी मुलगा आहे, घरामध्ये बसला असेल तर एखाद्या हॉलमध्ये लाईट चालू